आपल्या जिल्ह्याचे जीप सदस्य आदरणीय डॉक्टर साहेब या कार्यक्रमानिमित्तानं 2 शब्द मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो। आज या नळणी बुद्रुक या गावी गौतम बुद्ध पुतळ्याचं अनावरण ज्यांच्या हस्ते झालं ते आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री आणि लोकनेते रावसाहेब पाटील दानवे, त्याचप्रमाणे आपल्या या बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायणजी कुचे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या या गावचं जे नातं आहे ते असे सदामराव सदाशिव मामा आणि त्याचप्रमाणे बनतेजी आणि आदरणीय व्यासपीठाची माफी मागून आणि उपस्थित सर्व गावकरी मंडळींनो, खरं बघता या नळणीला आल्यानंतर की आपल्याला एक 10 मिनिटात निघता येत नाही असं इथलं वातावरण बनलं आहे, जेणेकरून तुम्ही मंडळीने आंबेडकरांचा पुतळा असेल, गौतम बाबा पुतळा असेल, हे सगळा परिसर स्वच्छ आणि चांगला ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही मागच्या काळात दादाच्या माध्यमातून, आमदार कुचे साहेबांच्या माध्यमातून, आमदार संतोष भाऊ दानवे यांच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या परिसरासाठी भरपूर असा निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आज ज्यांची जयंती आहे, रमाई आंबेडकर यांची आज जयंती असल्यामुळं की दुःखात जीवनाच्या बंदी महापुरुषाची सावली, दुःखात जीवनाच्या बंदी महापुरुषाची सावली, संघर्ष सारे हसत झेलणारी ती रमाई माऊली, संघर्ष सारे हसत झेलणारी ती रमाई माऊली। मी रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि माझं भाषण थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर बाबा यांना विनंती करतो की आपणही 2 शब्द या ठिकाणी म्हणावे। तथागत गौतम बुद्ध यांना पंचप्रणाम करून बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या या मंगल कार्याच्या निमित्तानं आपल्याला बुद्ध रूपाचं अनावरण करण्यासाठी जे व्यक्तिमत्व लाभलेलं आहे या जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे नेते आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेब, या बदनापूर मतदारसंघाचे आदरणीय आमदार नारायण भाऊ कुजे, आदरणीय भंतेगण व परिसरातून आलेले सर्व बंधू आणि भगिनींनो आणि सर्व आयोजक या गावातील बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे या गावात आल्यानंतर अतिशय आनंद होतो आणि या गावाचं आदर्श आजूबाजूच्या गावांनी घ्यावं अशा पद्धतीचं वातावरण या इथल्या राजू आणि त्यांच्या मंडळीने तयार केलं आहे। आणि त्याबद्दल मी त्यांना खरं म्हणजे धन्यवाद देतो की बौद्ध धर्मीय पद्धतीनं कशा पद्धतीनं आपला परिसर स्वच्छ ठेवावा, कसं बुद्धवंदना करावी, इथले लहान लहान मुलंसुद्धा बुद्धवंदना म्हणतात। साहेब, ही अतिशय गर्वाची आणि चांगली गोष्ट आहे। खरं म्हणजे इथं भंते राहत होते आणि ते आता गिरणे आहेत, परंतु अतिशय इथलं वातावरण अतिशय चांगलं वातावरण आहे आणि हा गावाचा आदर्श आजूबाजूच्या लोकांनी का तालुक्याने का जिल्ह्याने घ्यावा असं मला वाटतं। मित्रो, खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीचं आपण हे काम करत असताना आपल्या तालुक्याचे जे नेते आहेत, मग दानवे साहेब असू द्या, संतोष भाऊ असू द्या, आता आपल्याकडं कुचे साहेब असू द्या, यांनी वेळोवेळी आपल्याला सहकार्य केले। आपण नेहमी सांगता की या लोकांनी आपल्याला सहकार्य केले आणि म्हणून आपण आता पक्ष हे ते सर्व बाजूला सावं, कारण इतर पक्षाचे सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलेले कसे लोक आहेत, कशा पद्धतीने करतात, आपल्या कशी भीती दाखवतात। रावसाहेब दानवे RSSचे, कुचे साहेब RSSचे, असं करून आपल्याला वेगळ्या पद्धतीने जातात, परंतु जो आपल्याला मदत करतो, कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला का मानतो की ते आपले देव कशासाठी, की त्यांनी आपल्याला काहीतरी दिलेलं आहे, आज भरभरून आपली झोळी भरून दिली आणि म्हणून आपण त्यांना मानतो। त्याच पद्धतीने जर या लेवलवर, याच लेवलवर जर आपल्याला ही मंडळी म्हणजे माजी खासदार असतील आणि आजचे आमदार असतील, ह्या लोक जर आपल्याला मदत करत असतील, आपण त्यांना मानलं पाहिजे। आणि म्हणून साहेब, मी असं म्हणेन की तुम्ही जर या पद्धतीने याच पद्धतीने जर सगळ्या गोष्टी जर करत गेले कुचे साहेब आणि आमदार खासदार साहेब, तर आम्ही आमचा भोकरदन पॅटर्न, कारण इथं बुद्ध मंडळी आणि भाजपला मतदान करत नाही असं म्हणतात, तर आम्ही तुम्हाला इथला पॅटर्न दाखवून देऊ की जर तुम्ही अशाच पद्धतीने आम्हाला सहकार्य जर केलं तर भोकरदन बदनापूर पॅटर्न
हा सुद्धा तुम्हाला दाखवतो की बौद्ध मंडळी सुद्धा भाजपला मतदान करू शकते. आणि हे जर झालं तर हा आपला तुम्ही तर आता महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष राहिले साहेब, हाच पाठला आपण पूर्ण महाराष्ट्रात राबवू एवढंच मी आपल्याला सगळ्याला विनंती करतो. आपण आलात आणि या लोकांचं आमंत्रण घेऊन यांना सहकार्य करतात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद बाबा. अतिशय आज मोजक्या शब्दामध्ये आपण या ठिकाणी खूप मोठा विषय मांडलेला आहे, तो सर्वांना पटलेला सुद्धा आहे.